इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार करण्यासाठी काही नगरसेवकांनी महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली। यावेळी महापौर धातुंडे आणि माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली। त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। अखेर काही नगरसेवकांच्या मध्यस्थीने त्यावर पडदा टाकण्यात आला। इचलकरंजी महापालिकेचे नगरसेवक आणि प्रशासन यांच्यात वारंवार खटके उडत आहेत। विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांचेही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मतभेद होत आहेत। अधिकारी दाद देत नाहीत, लोकप्रतिनिधींना सन्मानाची वागणूक मिळत नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत। इचलकरंजीतील काही नगरसेवक आणि नगरसेविका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याबाबतच्या तक्रारी मांडण्यासाठी महापौर धातुंडे यांच्या दालनात गेले। आयुक्तांची भेट घेण्यासाठी नगरसेवकांनाही तासनतास वाट बघावी लागते। लोकप्रतिनिधींना प्रशासनाचं सहकार्य आणि सन्मानाची वागणूक मिळत नाही, यासह अधिकाऱ्यांच्या तक्रारीचा पाढा वाचण्यात आला। इचलकरंजी महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी या नगरसेवकांनी केली। या चर्चेदरम्यान माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी आणि महापौर उदय धातुंडे यांच्यात चांगली शाब्दिक खडाजंगी झाली। त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मूळ विषय बाजूला पडला आणि इचलकरंजीतील माजी नगरसेवक आणि महापौर यांच्यातच वाद सुरू झाल्यानं काहींनी मध्यस्थी करून पटेकरी यांना महापौर दालनातून बाहेर नेलं। त्यानंतर महापौर धातुंडे यांनी आयुक्तांशी चर्चा करून त्यांना सूचना देऊ असं सांगितलं। यावेळी शिक्षण सभापती विद्या साळुंखे, परिवहन सभापती अरुणा बचाटे, नगरसेविका जुलेखा पटेकरी, मनीषा नवनाळे, रूपा बुगड, विजया महाजन, सुरेखा जाधव, प्रमिला जावळे, पूनम माळी, सारिका पाटील, नगरसेवक प्रदीप धुत्रे, इम्रान बागवान, उदय बुगड, सुनील महाजन, शशिकांत मोहिते उपस्थित होते।